नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली पवार आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन शाळेमध्ये। बघा मित्रांनो, आपण आजपासून इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करणार आहोत। म्हणजेच काय तर मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही घटक दिलेले आहेत, पाठ आहेत किंवा कविता आहेत, स्थूल वाचन आहेत किंवा मग व्याकरणाचा काही भाग आहे, या सगळ्यांचा आपण अनुक्रमे अभ्यास करणार आहोत। मग बघा, या 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाचे 4 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। तुम्हाला माहिती आहे, कारण इयत्ता 9वी मध्ये सुद्धा त्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाचे अशाच प्रकारे 4 भागात वर्गीकरण करण्यात आलेलं होतं। आणि त्याचप्रमाणे या 10वीच्या पाठ्यपुस्तकाचंही या अनुक्रमणिकेमध्ये 4 भागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे। भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4। मग प्रत्येक भागामध्ये काही पाठ आहेत, काही कविता आहेत आणि स्थूल वाचन दिलेलं आहे। भाग 2 मध्येही तसंच, भाग 3 मध्येही तसंच आणि भाग 4 मध्येही त्याचप्रमाणे ज्या की पाठ आहेत, कविता आहेत आणि स्थूल वाचन दिलेलं आहे। मग बघा, आज आपण मराठीच्या ह्या अनुक्रमणिकेमध्ये, मराठीच्या ह्या पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिकेमध्ये जो भाग 1 दिलेला आहे, भाग पहिला दिलेला आहे, या पहिल्या भागातील पहिल्या घटकाचा, आपल्या पहिल्या घटकाचं नाव आहे तू बुद्धी दे। या पहिल्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तू बुद्धी दे ही एक काय आहे? प्रार्थना। तू बुद्धी दे ही एक प्रार्थना आहे। ऐकली का ही प्रार्थना केव्हा? कशी ऐकणार? आपण बाथरूम सिंगर। प्रार्थना म्हणणं तर सोडाचो, पण प्रार्थना ऐकत सुद्धा नाही आपण। पण बघा मित्रांनो, प्रार्थना असते कशासाठी, आपण म्हणायची कशासाठी असते? तर प्रार्थना म्हटल्याने नवीन चेतना आपल्यामध्ये तयार होते, नवीन स्फूर्ती आपल्याला मिळते, नवीन प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होते। बघा, आपण दिवसभर कुठले तरी कार्य करत असतो। मग दिवसभरामध्ये जे काही कार्य आपण पार पाडत असतो, हे कार्य पार पडण्यासाठी आपल्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते। कशाने? प्रार्थना म्हटल्याने। आपण नाही का शाळेत आल्याबरोबर प्रार्थना म्हणत, उगीच नाही शाळा ती प्रार्थना आपल्याकडून म्हणून घेत। ही आपल्या ईश्वराकडे केलेली एक प्रार्थना असते। ईश्वराने आपल्यामध्ये बळ निर्माण करावे, आपल्यामध्ये स्फूर्ती निर्माण करावी, आपल्यामध्ये एक आनंद, उत्साह निर्माण करावा, यासाठी प्रार्थना म्हणायची असते। बघा, आपल्याला इयत्ता 10वीच्या प्रत्येक घटकाचा अभ्यास करायचा आहे की नाही? वर्षभर आपल्याला या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक ऊर्जा हवी असते, एक प्रकारचा आनंद, उत्साह आपल्यामध्ये हवा असतो। आणि हा उत्साह कशातून मिळतो? प्रार्थनेतून। आणि म्हणून मग त्यासाठी आपल्या या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच प्रार्थना दिलेली आहे, जेणेकरून काव्यानंद प्रत्येक विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी ही प्रार्थना दिलेली आहे। मग बघा, आपण सुरुवातीला ही कविता ऐकून घेऊया आणि तुम्हाला सोबतच म्हणायची सुद्धा आहे। आणि त्यानंतर मग आपण या प्रार्थनेचा अर्थ समजून घेऊया, ठीक आहे? विश्वास दे,
किती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखासया बळ देनवे, पंखासया बळ देनवे, झेपावण्या आकाश दे. सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बघा, प्रार्थना आहे तू बुद्धी दे. या प्रार्थनेचे कवी आहेत गुरु ठाकूर. जन्म आहे 1968. म्हणजे ही जी प्रार्थना आहे तू बुद्धी दे ही कोणी लिहिली? गुरु ठाकूर यांनी. यांचा जन्म केव्हाचा? 1968. बघा, आपण ही कविता पाहण्याच्या पूर्वी, ही प्रार्थना पाहण्याच्या पूर्वी आपण आधी परिचय बघूया. परिचय का बघायचा असतो? कारण बघा, जेव्हा तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिता तेव्हा प्रश्नांच्या त्या उत्तरांमध्ये जेव्हा तुम्ही प्रस्तावना लिहिता त्या प्रस्तावनेमध्ये परिचयामधलेच काही मुद्दे घेत असता, काही महत्वाची ओढ जी असते त्या ओढी तुम्ही त्या प्रस्तावनेमध्ये लिहित असता, जेणेकरून परीक्षकांना सुद्धा तुमचा अभ्यास किती खोलवर झालेला आहे हे कळत असतो आणि तुमचं इम्प्रेशन त्या उत्तरावरून त्या परीक्षकावर पडत असते. ठीक आहे, म्हणून बघा, परिचय पाहणं हा अतिशय महत्वाचं आहे. मग प्रत्येक परिचयामध्ये 2 पॅरेग्राफ दिलेले असतात. पहिला पॅरेग्राफ जो असतो तो या कवितेचे जे कवी आहेत त्या कवीबद्दलची थोडक्यात माहिती सांगितलेली असते आणि दुसरा पॅरेग्राफ जो आहे त्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये या कवितेबद्दलची थोडक्यात माहिती सांगितलेली असते की त्या कवितेमध्ये काय दिलेलं आहे, त्या कवितेमधून कवीला काय सांगायचे आहे, कोणते मूल्य कवीला पटवून द्यायचे आहेत, कोणत्या भावना कवीच्या व्यक्त झालेल्या आहेत याबद्दलची संक्षिप्त रूपात दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये माहिती दिलेली असते. ठीक आहे, मग आपण समजून घेऊया परिचय. प्रसिद्ध कवी, गीतकार, स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक. गुरु ठाकूर जे आहेत ते प्रसिद्ध कवी तर आहेतच, सोबतच ते गीतकार सुद्धा आहेत. गीतकार म्हणजे गीत लिहिणारा म्हणजे गीतकार. ठीक आहे, स्तंभ लेखक, स्तंभ लेखक सुद्धा आहेत. स्तंभ लेखक म्हणजे काय? तर जो स्तंभ लिहितो तो म्हणजे स्तंभ लेखक. मग स्तंभ म्हणजे काय? स्तंभ म्हणजे हा एक प्रकारचा लेखच आहे. तुम्ही बघा, न्यूजपेपरमध्ये बरेचदा लेख वाचता, मग ज्या लेखामध्ये नावासह व्यक्तिगत मत किंवा मग अनुभव मांडली जातात ते म्हणजे स्तंभ, आणि स्तंभ जो लिहितो तो म्हणजे स्तंभ लेखक. बघा, आपण नेटवर जे आजकाल ब्लॉग वाचत असतो ते ब्लॉग म्हणजेच काय की आजच्या काळातील, या अलीकडच्या काळातील इंटरनेटवरील एक प्रकारचं काय आहे, तो स्तंभच आहे. ठीक आहे, त्यानंतर गुरु ठाकूर हे नाटककार सुद्धा आहेत. नाटककार म्हणजे नाटक लिहिणारा. कथा लेखक सुद्धा आहेत, कथा लिहिणारा, गोष्ट लिहिणारा. पटकथा लेखक सुद्धा आहेत. पटकथा म्हणजे की कथेचं सुधारित रूप म्हणजे पटकथा असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा की कथा जी आहे, मूळ कथेचं संशोधन केलं जातं. संशोधन करून मग ती फुलवून तिचे संवाद लिहिल्या जातात, ती नाटक स्वरूपात लिहिली जाते, तेव्हा ती पटकथा होते. म्हणजे बघा की एखाद्या चित्रपटासाठी जर का आपल्याला कथा पाहिजे असेल तर त्यासाठी काय करतात की मूळ कथेचं संवाद रूपात, नाटक स्वरूपात ती लिहून घेतात आणि मग ती होते पटकथा. ठीक आहे, गुरु ठाकूर हे काय आहे? संवाद लेखक सुद्धा आहेत. म्हणजे बघा, गुरु ठाकूर हे फक्त कवीच नाहीत तर ते काय आहेत? गीतकार आहेत, स्तंभलेखक आहेत, नाटककार आहेत, कथा लेखक आहेत, पटकथा लेखक आहेत आणि संवाद लेखक सुद्धा आहेत. म्हणजे यावरून आपल्याला त्यांचं किती विपुल प्रमाणात लेखन आहे हे दिसून येतं. पुढे बघा, मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय
आहेत. मराठी चित्रपट आपण पाहत असतो, त्या मराठी चित्रपटांमध्ये जी गीतं लिहिलेली आहेत, म्हणजे काही चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहेत, ती गीतं सुद्धा त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. नटरंग, अगबाई अरेच्या, घरदोघांचे, टाइमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलेले आहे. मग बरेचसे असे चित्रपट आहेत, प्रसिद्ध अशी चित्रपट आहेत की त्यामध्ये त्यांनी गीत लेखन केलेलं आहे. मग त्या चित्रपटांची नावं इथे दिलेली आहेत. चित्रपट कोणते आहेत? नटरंग, अगबाई अरेच्या, घरदोघांचे, टाइमपास. टाइमपास आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा जो चित्रपट आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातीलच ही प्रार्थना आहे. तू बुद्धी दे ही प्रार्थना या चित्रपटातील आहे. चित्रपट कोणता? डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलेले आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कलागौरव पुरस्कार व सन 2010 साली झी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे. मग बघा, हे जे चित्रपट आहेत त्या चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलेलं आहे. मग त्यातील काही जी गीत आहेत ती अतिशय लोकप्रिय झालेली आहेत आणि या लोकप्रियतेमुळेच त्यांना काही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मग सन 2009 साली त्यांना सन्मान मिळालेला आहे आणि सन 2010 साली. मग सन 2009 साली त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? कला गौरव पुरस्कार. आणि सन 2010 साली त्यांना झी गौरव पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत सन 2009 आणि सन 2010 साली. सन 2009 साली त्यांना कलागौरव पुरस्कार, तर सन 2010 साली त्यांना झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्व कवीने अधोरेखित केलेले आहे. बघा, या कवितेमध्ये, या प्रार्थनेमध्ये कशाचे महत्व सांगितलेले आहे? तर सन्मार्ग. सन्मार्ग याचा अर्थ होतो चांगला मार्ग. सन्मती. सन्मती म्हणजे चांगली मती. मती म्हणजे बुद्धी, चांगली बुद्धी. आणि सत्संगती. सत्संगती म्हणजे संगती म्हणजे सोबत. सत्संगती म्हणजे चांगली सोबत. ही जी 3 मूल्य दिलेली आहेत, सन्मार्ग, चांगला मार्ग, सन्मती म्हणजे चांगली बुद्धी आणि सत्संगती म्हणजे चांगली सोबत, या 3 मूल्यांचे महत्व या प्रार्थनेमध्ये कवीने पटवून दिलेले आहे. कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना प्रार्थनेतून व्यक्त झालेल्या आहेत. बघा, या प्रार्थनेतून कुठल्या भावना व्यक्त झालेल्या आहेत? तर कायम सत्याची कास धरता यावी. कायम म्हणजे नेहमी. नेहमी आपण सत्याचाच अवलंब करावा, सत्याच्याच मार्गाने आपण चालावे, सत्याचीच वाट आपण धरावी. संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी. संवेदनशीलता. संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी. प्रत्येक मनुष्यामध्ये सेन्सिटिव्हिटी हा एक गुणधर्म असतो. संवेदनशीलता प्रत्येकामध्ये असते आणि ती संवेदनशीलता जपावी, ती आपल्याला जपता यावी आणि ती जपण्यासाठी आपल्याला बळ मिळावे, ती ताकद आपल्याला मिळावी. अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे. अनाथांचे. अनाथ म्हणजे जे की निराश्रित लोक आहेत, जे गोरगरीब लोक आहेत, दीनदुबळी लोक आहेत, अशा लोकांचा मी नाथ होण्यासाठी मला बळ दे. नाथ म्हणजे त्यांचा स्वामी, म्हणजे त्यांना मदत करण्यासाठी माझ्याकडे शक्ती दे, मला बळ दे. व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा. तर शाश्वत म्हणजे काय? तर शाश्वत याचा अर्थ होतो की चिरकाळ टिकणारा, निरंतर काळपर्यंत टिकणारं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याचा मला ध्यास लागावा. ध्यास म्हणजे ओढ लागणे. निरंतर टिकणारा जो आनंद आहे त्या आनंदाचीच ओढ मला लागावी. जे क्षणिक सुख आहे, जे तात्पुरतं सुख आहे, क्षणिक सुखाची मला ओढ लागू नये. क्षणिक म्हणजे काय? तर उदाहरणार्थ बघा, जर आपल्याकडे एखादा जर
टीव्ही आणला, मोठा टीव्ही आणला, तर त्याचा आनंद आपल्याकडे जास्तीत जास्त हा 4-5 दिवस टिकतो, हो की नाही? मग तो जो आनंद आहे तो क्षणिक असतो. 4-5 दिवस टिकणारा जो आनंद आहे तो क्षणिक असतो, पण मला या क्षणिक आनंदाची ओढ लागू देऊ नको. तर मला चिरकाळ टिकणारा जो आनंद आहे त्या आनंदाचीच ओढ लागू दे, त्या आनंदाचाच मला ध्यास लागू दे. ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना या प्रार्थनेतून व्यक्त झालेल्या आहेत. कोणत्या भावना व्यक्त झालेल्या आहेत? पहिली भावना कोणती व्यक्त केली कवीने? की मला काय करायचं आहे? फक्त सत्याचाच अवलंब करायचा आहे, सत्याचीच कास मला धरता यावी. दुसरी भावना, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मला मिळू दे. त्यानंतर अनाथांचे नाथ होण्यासाठी मला बळ मिळू दे. जे दीन दुबळे लोक आहेत त्यांची मदत करण्यासाठी मला बळ मिळू दे. आणि चिरकाळ टिकणारा जो आनंद आहे त्याचीच ओढ माझ्या मनामध्ये असू दे. ह्या भावना या प्रार्थनेतून गुरु ठाकूर यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काही समानार्थी शब्द आहेत. हे समानार्थी शब्द पण आपल्याला लिहायची आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक नोटबुक आपल्याला मराठीसाठी करायची आहे. त्या नोटबुक मध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रार्थनेचं नाव टाकायचं आहे, तू बुद्धी दे, आणि त्यानंतर त्या पेजला फोल्ड करायचंय, 2 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. पहिल्या भागामध्ये आपल्याला शब्दार्थ लिहायचे आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला वाक्प्रचार लिहायचे आहे. ठीक आहे, शब्दार्थ आणि इकडे लिहायचं आहे वाक्प्रचार. हे दोन्हीही अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये हे दोन्हीही विचारले जातात. समानार्थी शब्द आणि वाक्प्रचार सुद्धा विचारले जातात, वाक्यात उपयोग, जे की परीक्षेमध्ये आपल्याला खूप गरजेचे आहेत. मग बघा, आपण याच्यामध्ये सन्मार्ग हा शब्द पाहिला होता. सन्मार्ग याचा अर्थ आपल्याला लिहायचे चांगला मार्ग. ठीक आहे, त्यानंतर सन्मती म्हणजे चांगली मती, म्हणजे चांगली बुद्धी. त्यानंतर सत्संगती म्हणजे चांगली सोबत. त्यानंतर आपण अनाथ याचा अर्थ पाहिला होता निराश्रित किंवा दीन. त्यानंतर शाश्वतचा अर्थ आहे चिरकाळ टिकणारा. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला हे परिचयामधले समानार्थी शब्द झाले. पण यानंतर आपल्याला प्रार्थनेमधले जे काही समानार्थी शब्द आहेत ते सुद्धा याच्या समोर लिहायचे आहे आणि काही वाक्प्रचार जे येतील ते सुद्धा आपण या ठिकाणी लिहून घेऊया. ठीक आहे, यानंतर आपण प्रार्थनेचा अर्थ बघूया, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे ही प्रार्थना आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे.